आगाज है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। दारू के नशे में धुत शख्स को देखकर भुमरे ने अपनी तकरीर में अपना गाहक ऐसा कहते हुए कहा कि जो है सच है, मैं सच कहता हूं। ऐसी वजाहत करते हुए खैरे पर की तनकीद। महाराष्ट्र रियासती यौम तासीस के मौके पर जमहूरियत को मजीद मजबूत करने की अपील डिविजनल कमिश्नर मधुकर आर्दड़ ने अहम सरकारी परचम कुशाई तकरीब में की। अब खबरें तफसील से। गंगापुर में तशहीरी जलसे के दरमियान दारू के नशे में एक शख्स ने हंगामा करने पर यह हमारा ही गाहक है, महायुति के उम्मीदवार संदीपान भुमरे के इस बयान पर सब हंसने लगे। भुमरे ने नशे में धुत शख्स के लिए 3 मर्तबा गाहक का लफ्ज इस्तेमाल किया। वैयक्तिक आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, यांच्याकडे विजन नाही, शांत राह, तो आमचंच गिऱ्हाईक आहे म्हणून असं बोलू राहिला। महायुति के उम्मीदवार नीज सरपरस्त वजीर संदीपान भुमरे फिलहाल औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब में दिही इलाकों का दौरा कर रहे हैं। इसी बीच गंगापुर ताल्लुक़े में हुए इजलास में उम्मीदवार भुमरे की ज़बान पर आखिरकार सच आ गया। इजलास जारी था तो एक दारू के नशे में उम्मीदवार का तकबाल करने की कोशिश कर रहा था। भुमरे तकरीर कर रहे थे और वो हंगामा कर रहा था। इसी दौरान भुमरे की ज़बान पर आ गया कि वो हमारा ही गाहक है। इस पर सब हंसने लगे। एक नशे में धुत शख्स के लिए मोहब्बत से भरा लफ्ज़ गाहक इस्तेमाल करने पर औरंगाबाद लोकसभा हल्का इंतखाब में नई बहस का आगाज हो गया है। वैयक्तिक आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, यांच्याकडे विजन नाही, शांत राह, तो आमचंच गिऱ्हाईक आहे म्हणून असं बोलू राहिला। मी सांगितलं ना आमचं गिऱ्हाईक आहे, सत्कार घेऊ आपण। बामसाहेब खरं आहे ते सांगायला काय हरकत नाही, आमचे गिऱ्हाईक बरेच आहे दारूचे। ठीक है, गमतीचा भाग सोडून द्या। मैं जो हूँ सच बोलता हूँ, मैं फजूल शान की बातें नहीं करता। ये बात कहते हुए भुमरे ने दारू के नशे में धुत शख्स के गाहक का लफ्ज इस्तेमाल करने के जिम्न में सहाफ़ियों से मुखातिबत में वजाहत की। इसी के साथ भुमरे ने खैरे पर हमेशा की तरह तनकीद की। तुमची गंगापूरला सभा झाली, एक दारुड्या माणूस आला होता, तुम्ही त्याला एक वेगळ्या स्टाईलमध्ये, ग्रामीण भाषेची स्टाईल आहे आपली, लोकांना ग्रामीण भाषेत बोललेलं चांगलं आवडतं आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, मी जे ते सत्य बोलतो आणि आपली जी स्टाईल आहे ग्रामीण भाषेची, ती आपली स्टाईल आपण जशा पद्धतीनं भाषण करायचं ग्रामीण भाषा तसं आपण बोलतो आणि लोकांना ते खरं पडतं। कारण मी उगाच विनाकारण कुठल्याही आव्हानाचा प्रयत्न करीत नाही, जी भाषा आहे ती भाषा बोलतो। चंद्रकांत खैरे काल एक वादग्रस्त वक्तव्य बोलले, 5 वेळा नमाज पढून एखाद्या रुग्णावर जर फुंकर मारली तर त्याचे आजार बरे होतात। खैरे भोंदू माणूस आहे। खैरे याच्या आधी मी तुम्हाला बोललो होता माझ्या खिशात पुडी आहे, मी जर एखाद्याला पुडी दिली तर त्याचा प्राण वाचतो। हा खैरे म्हणजे तुम्हाला सांगता, म्हणजे खैरे काय बोलन, खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ नका, कारण खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे। तो काय बोलन काय नाही त्याला सुद्धा समजत नाही। खैरे न काय काय बोललेलं आहे आज। खैरेनं ना 5 वेळ जरी नमाज पडला, 6 वेळ जरी पडला तरी त्याला मतदान नाही करीत काय, स्वतः जरी नमाज पडला तरी मतदान करीत नाही त्याला काय, कारण इतका खैरे बोललेला आहे काय। मग खैरे मला एक सांगा की खैरेला गेल्या वेळेस काय म्हणतो आता, खैरे पडला त्याच्या बहीण तुमच्याकडे
रेकॉर्डिंग तुमच्याकडे, त्यांना कोणत्या कोणत्या समाजाला शिव्या दिल्या हे तुम्हाला माहिती. त्यांना नावं घेऊन समाजाला शिव्या दिलेले आहे आणि त्यांना नाव घेऊन त्यांच्याच पक्षातल्या काही जणाला शिव्या दिलेल्या आहे. दलित आणि मुस्लिम समाज, दलित आणि मुस्लिम समाज, दलित मुस्लिम आहे, मराठा समाज आहे, अनेक समाजाला शिव्या दिल्या. त्यांना काही एक समाज सोडला का? त्यांना काही एक समाज सोडला का? त्यांना अनेक समाजाला शिव्या दिलेले आहे. आणि हे रेकॉर्डिंग आहे बरं, मी म्हणतो म्हणून नाही, हे रेकॉर्डिंग तुमच्याकडेच आहे. तेच मला द्या उलट तुम्ही. का खैरेचा मुलगा गुलमंडीहून नक्षत्रवाडीला वारात होते चालतं, हा भुमरे चालत नाही. मी अनेक ठिकाणी सांगितलं, ते काही मुद्दा नाही. हे काही खैरेच्या पायाखालची वाळू सरकली, हा काही मुद्दा नाही. खैरे लय मताना पाडणारे. तुम्हाला सांगतो, खैरे जितक्या मतानं आलेला आहे हायेस्ट, तितक्या मतानं तितकेच म्हणजे मतं घेणार आहे तो. काय थोडा डिफरन्स तिकडेच राहणार. मला काय सांगायचं की खैरे जे, तर खैरेला ज्यादात ज्यादा मला नाही वाटत 1-1.5 लाखाच्या पुढे जाईल. ही परिस्थिती खैरीची, कारण खैरेला सगळे वैतागलेले आहे. खैरीची परिस्थिती बिकट आहे. खैरे सगळे लोक सांगतात खैरेने एक काम केलं नाही, फक्त खैरेने एकच काम केलं. मी सांगितलं तुम्हाला, खान पाहिजे का बाण पाहिजे. पण हे लय दिवस चलत नाही. सगळ्याच्या लक्षात आलं की या शहराचा विकास खुंटला. राब्ता वजीर कुओं के लिए 60-60 हजार रुपये लेते हैं, ऐसा इल्जाम हर्षवर्धन जाधव ने संदीपान भुमरे पर आयद किया. ताहम उन्होंने खैरे पर भी तनकीद करते हुए कहा कि वो 20 साल में रास्ता नहीं दे सके. इसी के साथ उन्होंने कहा कि इंतखाबात की वजह से मेरा फेसबुक हॅक कर दिया गया है. काही पत्रकार लोक जी मला तरी वाटतं पेड आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित करतायत की हर्षवर्धन जाधव थांबले की काय निवडणुकीमध्ये. मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जो संदर्भ देताय की 8 एप्रिल पासून नवीन फेसबुक पेजवर पोस्ट नाही आहे आणि म्हणून निष्कर्ष काढताय की मी थांबलोय, तर हा पूर्णपणाने चुकीचा प्रकार आहे. का? कारण की माझं पेज हॅक झालंय. आणि पेज कोणाचं हॅक होतं? ज्याचं जबरदस्तपणे पेज चालतं आणि निवडणुकीमध्ये हे जर पेज चाललं तर आपला कार्यक्रम लागेल, ही जी भीती ज्यांना वाटते ना, ते लोक हे पेज हॅक करतात. देशात सगळ्यांना माहिती आहे की आता हे असले थोतांड कोणाची चाललेली आहेत. पेज हॅक करणं, फोन हॅक करणं, लोकांना ब्लॅकमेल करणं, लफडी करणं, भानगडी करणं, चोरीचे डाव खेळणं, रडतीचे डाव खेळणं. ज्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागली की तो असंच करतो. पेपरवाल्यांना पैसे द्यायचे आणि चुकीच्या बातम्या छापून आणायच्या. हे धंदे हेच लोक करतात. त्यामुळे आम्ही ह्याला प्रतिकार आमच्या पद्धतीने जेवढा होईल तेवढा आम्ही करणारच आहोत. मी सर्वसामान्य एक गोष्ट सांगतो पुन्हा एकदा की उत्कर्षाचे मार्ग आपले त्यावेळेलाच मोकळे होतील ज्यावेळेला आपण स्वतः ते निवडू. जे पालकमंत्री आहेत आणि जे विहिरीसाठी 60-60 हजार रुपये घेतात ते काही करू शकत नाहीत. जे 20-20 वर्ष खासदार आहेत आणि आपल्याला साधा रस्ता देऊ शकले नाहीत ते काही करू शकत नाहीत. जे 5 वर्षापासून खासदार आहेत यांनी रमजानच्या महिन्यामध्ये सुद्धा मुस्लिम लोकांनाही पाणी पाजलं नाही, ते काही करू शकत नाहीत. आणि अशा पद्धतीच्या या गोट्यांना घेऊन काय करणार काय आपण, दगड गोट्यांना. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. रायदही करना ये हमारा हक है. रायदही करके हम अपनी जमहूरियत को मजीद मजबूत करें, ऐसा अहद करें. ऐसी अपील डिविजनल कमिश्नर मधुकर राजे आर्दर्ड ने आज अहम परचम कुशाई तकरीब में की. महाराष्ट्र रियासत का यौम तासीस आज मनाया गया.
अहम प्रोग्राम देवगिरी पुलिस परेड ग्राउंड में मुनक्किद किया गया था। इस मौके पर जिला कलेक्टर दिलीप स्वामी, म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर जे श्रीकांत, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर विकास मीना, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया, अपर जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, रिहायशी डिप्टी जिला कलेक्टर विनोद खोरोड़कर, डिप्टी जिला कलेक्टर प्रभोदय मुड़े, डिप्टी जिला इंतखाबी ऑफिसर देवेंद्र कटके वगैरह मौजूद थे। डिविजनल कमिश्नर मधुकर आर्दड़ के हाथों परचम कुशाई की गई। राष्ट्रीय गीत के बाद शानदार परेड के साथ वर्ड ऑफ ऑनर पेश किया गया। बंधूंनो आणि बहिणींनो, आपण सगळ्यांना या शुभेच्छा देताना मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण होते। महाराष्ट्राचा हा मंगलकल सांगण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी नागरिकांनी आपले योगदान दिले त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे क्रमप्राप्त आहे। त्या सगळ्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधूंना, नागरिकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तर ह्या दिवसासाठी खूप संघर्ष झाला, अनेकांनी आपलं शहीदत्व पत्करलं, खूप हे झालं आणि हा आजचा दिवस 1 मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरा करत आहोत 64व्या वर्षापर्यंत। आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले, अनेक शहीद झाले। या दिवसासाठी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या, खूप हे झालं। मग त्याच्यानंतर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे, म्हणजे राज्याची निर्मिती झाली, त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषक म्हणून झाला। तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का? आमची मागणी अशी आहे बेळगाव, कारवार, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भाग तो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे, ही भूमिका आमची आजही आहे। आज महाराष्ट्र दिन आहे। 106 हुतात्म्यांच्या हुतात्मा झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि हा महाराष्ट्र एक मराठी माणसाचा महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने जात आहे। निश्चित या प्रगतीला काही अडथळे येत असतील, पण तो महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एक जिद्दीनं, एक तळमळीनं, एक कष्टानं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो। समस्त महाराष्ट्रातील जनतेला, मराठी बांधवांना, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। शहर कांग्रेस कमेटी की जानिब से महाराष्ट्र यौम तासीस के मौके पर गांधी भवन ऑफिस शाहगंज में परचम कुशाई की गई और शहर जिला कांग्रेस कमेटी के सदर शेख यूसुफ भैया के हाथों महात्मा गांधी के मुजस्समे को फूल का हार पहनाया गया। महाराष्ट्र रियासत के यौम तासीस के मौके पर पार्टी ऑफिस गांधी भवन शाहगंज में शहर कांग्रेस के सीनियर रहनुमा श्री राम इंगड़े के हाथों परचम कुशाई की गई। महात्मा गांधी के मुजस्समे सर्राफा मार्केट शाहगंज में शहर जिला कमेटी के सदर शेख यूसुफ भैया के हाथों महात्मा गांधी के मुजस्समे को हार पहनाकर परचम कुशाई की गई। इस मौके पर शहर जिला कांग्रेस कमेटी के सदर शेख यूसुफ, साबिक शहर जिला कांग्रेस कमेटी सदर इब्राहिम पठान, शहर जिला कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी अनीस पटेल, आकिफ रजवी, शेख कैसर बाबा, मेडिकल एसोसिएशन के सदर शेख रईस, संजय धर्म रक्षक, सीनियर रहनुमा इगनात तिरिभवन, साहेब राव बनकर, शफीक शाह, सलीम खान, योगेश तिरिभवन वगैरह मौजूद थे। पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया ने वैजापुर तालुके में मुसलसिल जराइम में मुलव्विस मुजरिम पर कार्रवाई करते हुए इसे MPDA कानून के तहत 1 साल के लिए हरसूल जेल पहुंचाया। ये मुजरिम शहरियों में दहशत फैला रहा था। राहुल गणेश शिंदे, उम्र 26 साल, रिहायशी वडारवाड़ा वैजापुर, ताल्लुका वैजापुर, इसके खिलाफ पुलिस स्टेशन वैजापुर में सन 2019 से 2024 तक मुसलसिल शदीद जराइम के दफात के तहत जुर्म दाखिल किए गए थे। इसके जराइम के पस मंज़र में उसे सन 2021 और 2023 में 1 साल के लिए MPDA कानून के तहत
जेल में बंद कर दिया गया था। इसके खिलाफ वैजापुर पुलिस स्टेशन में शदीद किस्म के जराइम दाखिल है। इसमें जिना, ज़बरदस्ती, चोरी, डाके, खवातीन का इस्तेहसाल, ज़बरदस्ती मारपीट करना, ख़तरनाक हथियारों से ज़ख्मी करना, इसी तरह के जुमला 12 जुर्म दाखिल है। इसके इन कारनामों से आम शहरियों में दहशत फैल गई थी। इसकी वजह से इसके खिलाफ MPDA कानून के तहत कार्रवाई करने की तजवीज़ ज़िला कलेक्टर के पास पेश की गई। इस पर ज़िला कलेक्टर स्वामी ने बतारीख 26 अप्रैल 2024 को मुजरिम राहुल गणेश शिंदे के खिलाफ MPDA की कार्रवाई करने का हुक्म सादर किया। इसके तहत इसे सेंट्रल जेल में रवाना कर दिया गया है। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। दारू के नशे में धुत शख्स को देखकर भुमरे ने अपनी तकरीर में अपना गाहक ऐसा कहते हुए कहा कि जो है सच है, मैं सच कहता हूं। ऐसी वजाहत करते हुए खैरे पर की तनकीद। महाराष्ट्र रियासती यौम तासीस के मौके पर जमहूरियत को मजीद मजबूत करने की अपील डिविजनल कमिश्नर मधुकर आर्दर्ड ने अहम सरकारी परचम कुशाई तकरीब में की। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।